लग्ना दे पुत्र जन्मला कोणते मातेला सोडून दिला तिला र बाबा गंगाच्या पाण्याला वात वात बाळव गेलं गंगाच्या पाण्यानं शिकवल विद्या त्याला र दादा दुर्वास मुनीन शिकवल विद्या त्याला र दादा दुर्वास मुनीन युद्धासाठी उभा राहिला कौरव बाजून अक्कमयवता वरदक्षमच्या चिरावर थाप मार डिंबाड्या तुझ्या ढोलावर तुंबरान मांडल तुंबयारान मांडल तुंबरान मांडल तुंबयारान मांडल तुंबयारान मांडल तुंबयारान मांडल तुंबयारान मांडल तुंबयारान मांडल तुंबरान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबरान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबरान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबरान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला तुंबयारान कुणाला माता माझ्या पित्याला चिताला 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 जन्म दिल्या दोघाला दोघाला जन्म दिल्या दोघाला दोघाला जन्म दिल्या दोघाला दोघाला जन्म दिल्या दोघाला दोघाला जगातल्या र बघा मेघाला अरे ढगातल्या मेघाला मेघाला ढगातल्या मेघाला मेघाला ढगातल्या मेघाला मेघाला मेघे राजाला राजाला मेघे राजाला राजाला मेघ राजाला राजाला मेघे राजाला राजाला मेघे राजाला 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 विद्याधीला गुरुला गुरुला विद्याधीला गुरुला गुरुला विद्याधीला गुरुला गुरुला विद्याधीला गुरुला गुरुला कचलिंग बिरोला कचलिंग बिरोला कचलिंग बिरोला कचलिंग बिरोला माझ्या लाडीला देवयाच्या बहिणीला माझ्या लाडीला देवयाच्या बहिणीला देवयाच्या बहिणीला वे संत बाळू मामाला देवयाच्या बहिणीला वे संत बाळू मामाला संत बाळू मामाला वे संत बाळू मामाला संत बाळू मामाला वे संत बाळू मामाला गाव मैची कन्नाला गाव मैची कन्नाला गाव मैची कन्नाला गाव मैची कन्नाला गुडवाडी गावाला गावाला गावा गुडवाडी गावाला गावाला गुडवाडी गावाला गावाला
गौडवाडी गावाला गावाला गा 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 तुला माझ्या स्वामीला स्वामीला गा तुले माझ्या स्वामीला स्वामीला गा तुला माझ्या स्वामीला स्वामीला गा तुला माझ्या स्वामीला स्वामीला गा मस्कोबाच्या रायाला रायाला गा मस्कोबाच्या रायाला रायाला गा मस्कोबाच्या रायाला रायाला गा मस्कोबाच्या रायाला रायाला गा याव याव भगवतायाला याव याव या भगवतायाला याव याव भगवतायाला याव याव या भगवतायाला पाठीवर या भगवरायाला भगवरायाला गला द्याव गायाला 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 तर तू गायाला गायाला गा पयाच्या छायाला छायाला तर तू गायाला गायाला छायाला छायाला तर तू गायाला गायाला गा पयाच्या छायाला छायाला तर तू गायाला गायाला गा पयाच्या छायाला छायाला भावाच्या महिन्याला गा मग भावाच्या महिन्याला गा भावाच्या महिन्याला भावाच्या महिन्याला भावाच्या महिन्याला गा मग भावाच्या महिन्याला गा भावाच्या महिन्याला भावाच्या महिन्याला गाड्या चालल्याने गोणाने गोण गाड्या चालल्याने गोणाने गोण गाड्या चालल्याने गोणाने गोण गाड्या चालल्याने गोणाने गोण आला विचार केलाय म्हणला बाबा त्या वेळेला काही केलेला ताईला काय परिणाम झाला होता मावाच्या महिन्यात मावाच्या महिन्याला छत्री चोरला गेला का मायेवाची यात्रा भरत त्याला बाबा त्या जागी आला होय सगळ्या जनतेला कोड पडले बाबा आपल्या मावाच्या महाराजात राहिल्या महाकुबाईची आपण जायचं गाडी बैली घेऊन गाडी बैले घेऊन जायची बाबा गोर गरीबाची परिस्थिती नसताना गोर गरीबाची बाबा काही केलेला ताईला बाबा काय केलं होतं सावकाराकडे जायचं उष्ण बसत करायचं होय काय यजन पैसे काढायचं बरं गाडी बैली घेऊन आपण देवाला जायचं म्हणून सावकाराकडे जायला उष्ण बसत केलं ना बाबा विचार केला म्हणाला त्या गाडी बैलाची कशी तयारी केली असायला त्यावेळेला आता आपण शिंग्याला बाबा काय तर गोंड बाशिंगा काय तर बैलांच्या वासर लावाई लागते होय म्हणून आणि जायला लागते या होय आपण जायचं चिंचिनला म्हणल्यानंतर विचार केला म्हणला बाबा काही केलेला ताईला बाबा काय प्रकार झाला होता शिंगा चंब्या लावून शिंगा चंब्या लावून शिंगा चंब्या लावून शिंगा चंब्या लावून पाठी तुला टाकून 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 गाडी त्याच्या बांधून 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 भंडाऱ्याची किंमत भंडाऱ्याची किंमत पहिल्यावर टाकून कानबाला बोलून भंडाऱ्याची किंमत भंडाऱ्याची किंमत कानबाला
दादा हो विचार केला मनाने काय केलं आपल्या बाबा गाडी इथली गाडी बैलाची तयारी केली आपल्याला बाबा त्यावेळेला कशी त्यावेळेला आपली गाडीला बैल तयारी केली बाबा बैलांच्या झोला घातल्या होत्या शेंब्या घातल्या होत्या शिंगाच्या मेला मला पाठी उलट्या केला गाडी तट्ट्या बांधायला त्यावेळेला बाय, गाडी तट्ट्या बांधायला विचार केला म्हणत गेला बाबा काही केलेला ताईला बाबा काही केलं होतं दादा हो गाडी तट्ट्या बांधायला बंडऱ्याची चिमट बैलावर टाकायला सांग मला तर लागली होती गजर करायला लग्नाची करण्या माळवाचं सांग बरं बोलायला बाबा त्यावेळेला विचार केला रे मनात येणार त्या जाग्याला हा, दादा हो केल्यानंतर बाबा तेवढ्याच कोडं पडलो तू कोणाला त्या जाग्याला कोण पडलो बाबा कोणाला ज्याचा वाटला हे ज्याचा गा ज्याचा वाटला हे ज्याचा गा कोण गेला पडून व कोण पडून वाटला हे ज्याचा गा ज्याचा वाटला हे ज्याचा गा कोण गेला पडून व कोण पडून कोण गेला पडून व कोण पडून कोण गेलाय पडून कोण गेलाय पडून कोण गेला पडून कोण गेला पडून कोण गेलाय पडून कोण गेलाय पडून कोण गेला पडून कोण गेला पडून याला लागेला लागेला याला लागेला लागेला बोला याला लागेला लागेला याला लागेला लागेला बोला याला लागेला लागेला याला लागेला लागेला बोला याला लागेला लागेला दादा विचार केला म्हणून काय केलं काय केलं बाबा ज्याचा शात वाटलाय त्याला कोड्या पडला त्याला त्यावेळीला होय आता जत्रा चालल्या म्हणली आता आपली शात वाटला आहे दादा हो शिनहाळ जत्रा चालली खराय गे शिनहाळ जत्रा चाललेल्या त्याला बाबा चिमच्या छत्तरा हरभराला सोलवलेला बाबा त्या जाग्याला गहू आलाय लोंब्याला हरभराला सोलवलेला जत्रकरी लोक चालले बाबा मोकळे करतेली शात त्यावेळेला होय खराय त्या शेतकऱ्याला कोण पडतंय की कोड्या पडल्या त्याला विचारी केला म्हणत येणार बाबा काही केलेला ताईला बाबा काय पुढल्या बाजूला प्रकार झाला होता दादा हो लागली होती आपल्या सकोला कामगिरी सांगायला होय लागली होती आपली सासू आपल्या सकुला काम सांगायला सकवा हो सकाळच्या पारीला पाठीच्या बाजाला कोंबड्याच्या बागला बाईक त्या जाग्याला शबाश आहा शिवच्या शेताला राखण करण्यासाठी जायचं त्या जाग्याला होय जा म्हणल्या जत्रा चालू झाल्या म्हणले आपलं तू जा म्हणली पाटणं आपलं शात राखायला बर होय पाहिल्यानं चकू चुकून काही केलेला ताईला बाबा ह्या सकून काय केलं होतं विचार केला म्हणत घेणार आणि काय केलं सासून सांगले आपण गेलो पाहिजे शेताला फटकीचे लीड डोक्यावर गेला बाबा त्या शिळी बाकरी बांधून गेला त्या जाग्याला हा, निघालो होते आपल्या शेताला खरंय शायरा म्हणून सकाळच्या बारेला बाबा काही केलेला ताईला काय केलं होतं ववीला येईला उशीर झाला ववीला यायला उशीर झाला येताई का रिक्षावाला बघा तो येताई का रिक्षावाला 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 तू माझ्या या बघातून सकू माझ्या या बघातून पाटच्या रवा जायला पावत पाटच्या रवा जायला
पाटचार वाजायला पवन पाटचार वाजायला पाटचार वाजायला पवन पाटचार वाजायला पाटचार वाजायला पवन पाटचार वाजायला पाटचार या बेगा वाजायला शबाश शबाश दादा पाटचार या बेगा वाजायला निघून चालली ना पवन निघून चालली निघून चालली पवन निघून चालली निघून चालली पवन निघून चालली निघून चालली पवन निघून चालली शिवयाच्या चित्ताला 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 दादा हो विचार केला मनाने काय केलं या सपसून बाबा आपलं काय केलं होते चिंती घेतली होती डोक्याला पटके चल्ली डोक्याला गेला शेळी बकरी बांधून गेला शेकोचून निघून आली बाबा त्या शिवच्या चित्ताला त्या जाग्याला आपलं सासून काम सांगते म्हणजे आपण जाऊ काय तर आपलं राखण करूया म्हणली शिवच्या शेताला जायला बांधायला जाऊन तिला बसायला बाबा त्या जाग्याला शबाश बसल्यानंतर विचार केला म्हणाला बाबा शिनहाळ जत्रा चाललेली असायला होय एका गाडी जातून झालेली असायला त्या जाग्याला खराय की दाखल झालं तुम्हाला माहितीच आहे होय होय चार आया बाया म्हणले आपले जाय आपल्या चालत मधनं जाऊयात चालत म्हणले आपलं बोलत आपण जाऊ चालत म्हणल्या बाई जात म्हणल्या तुम्हाला माहितीच आहे होय माहिती आहे मला वडार शिरडून असत्या होय होय खरंच आहे की दादा हो. विचारी केलंय म्हणाला बायले बाबा दोन डाळ उपटले बाबा खात चालली होती बांधली बाबा त्या जाग्याला सपसून बाबा पुढं बांधायला राहिली होती उभा बायानो हा ते मालकीन समोर बसल्या काय म्हणते का आपल्याला होय बघाई म्हणली म्हणल्यानंतर विचार केला म्हणाला बाबा निघून चालल्या होत्या बाया त्या जाग्याला होय सपसून बशी गेल्या लागल्या चकूतर लागले होते बोलायच्या मावशीला लागली होती बाबा काय सांगायला अरे बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या अरे बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या चालले मावशी गे चालले मावशी गे चालले मावशी गे चालले मावशी गे बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या बोलायला लागल्या सांगायला लागल्या दादा विचार केला म्हणाला काही लागली होती बोलायला लागली होती सगळं बोलाय मावशानो ओहो अगं चाललाय तुम्ही कुठं म्हणली काय भानगड आहे मावश्या हा. वराडे कुठल्या गावाला चाललंय बाई ग तुझं त्या जाग्याला इडीपिडी झाल्या का तू काय आम्ही देवाला चाललोय म्हणली वराड न होई अगं तुझा असला कसला देव आहे याची लांबट लागल्या गाड्या माग गाड्या थंडा लागलाय भंडारा पिवळं झाला या ओहो तिकडे चिंचणी माय काय म्हणली आमच्या तिकडे आम्ही चाललो देवाला महिन्यानंतर लागली होती बाबा मावशी बोलायला सकोसुनला त्या जाग्याला लागली होती काय बोलायला कारण त्या मायावरचं नाव काढ नको बोला झाडाला आग लावणारी मायव आहे अगं असला तो देव कसलाय म्हणली मला जरा कळू दे म्हणल्यानंतर विचार केला मला लागले होते मावशी सांगायला बाबा सकुला त्या जाग्याला लागली होती मावशी काय बोलायला हे सकुवा हो तुला बी माझ्या देवाला येणं होईल का अगं म्हणले तर काय मी म्हणले आता हेच मला काय जमते म्हणली काय मी सासरवाशी म्हणली मला तुझ्या देवाला जमते म्हणली याला सकुल गुडघे मला घालायला विचार केला म्हणला बाबा त्या जाग्याला लागली होती मावशी आपल्या सकुला काय बोलायला मावशी काही सांगू तुला बाई या जाग्याला हा अगं नवराला ये वंगाळ सांगू रे बाई नवराला ये वंगाळ सांगू
सासूला हे वाईट नवराला हे वंगाळ सासूला हे वाईट नवराला हे वंगाळ सासूला हे वाईट कत्ताने व भेटल देवाला भेटल कत्ताने व भेटल देवाला भेटल म्हणून वाईट वाटल 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 मला याला लागल्या याला लागल्या मला याला लागल्या सगळ्याला लागल्या मला याला लागल्या सगळ्याला लागल्या मला याला लागल्या सगळ्याला लागल्या दादा हो विचार केला म्हणाली काय केलं लागली सगळं बोलाय आपल्या ह्या मावशींचीला ए मावशी हा. काही सांगू तुला ह्या वेळेला मला कसं भेटेल म्हणली देवाला याला मला माहित अरे मावशी नवरालाही वाईट सासूलाही मंगळा बाबा वाईट वाटलं माझ्या जीवाला त्या जाग गेला मला मस्तही वाटते म्हणली बरं माझा नवरा आणि सासू नाव काढून मला अंगावर काता येते म्हणली नवरालाही वाईट सासूलाही वंगाळ हा मला काही येत देवाला तुझ्या येणं होणार नाही या जाग घ्याला लागली होती मावशी सपुला बोला हेच म्हणली माझ्या देवाचं नाव घे म्हणली हो मायाबाजू नाव घे म्हणली तुला हेच भेटल म्हणली म्हणल्यानंतर विचार केला मला नाही काय केलं आता येला बाबा काय केलं होतं हे सकवा हो माझ्या देवाला येण्याचे कारण नाही बर जर भक्ती केली तर तुला बांधाला इथं माया बसून केला बाबा तुला भेटले या जाग्याला बर माझ्या देवाचं खरोखर अंतकरण बसून नाव घे म्हणला माझ्या देवाची भक्ती कर होय तुला शक्ती देईल खराय की देव हित माझा तुला भेटल मायवा म्हणल्यानंतर विचार केला ना बाबा काही केलेला आता येला बाबा काय केलं होतं पांढरी टोपी वाकड्या बांगावर माय बाय माझी बसली बांगावर पांढरी टोपी वाकड्या बांगावरी माय बाय बसली बांगावरी पांढरी टोपी वाकड्या बांगावरी माय बाय बसली रुसली माय बाय बसली लाडाचा वेळ खेळत मांडी वरी रुसली माय बाय बसली लाडाचा वेळ खेळत मांडी वरी कोणाचं नाव माझ्या माया वाचन माझ्या माया वाचन कोणाचं नाव नाही बसाल बघा माझ्या माया वाचन माझ्या माया वाचन माझा चाला बैठाना पाला बैठाना माझा माझा पाला बैठाना नाय पडला पाला बैठाना माझा मला याला लागल्या सांगा याला लागल्या मला याला लागल्या सांगा याला लागल्या माझ्या तुला तून माझ्या तुना तून दादा हो विचार केला मनाने काय केला चला त्या जाग्याला खराय की हो काय केलं होतं बाबा दादा हो लागली होती चक्कून बोलायला बाबा त्या जाग्याला लागली होती काय बोलायला ए मावशी हो मला काही येणं होणार नाही होय आता मला काय येणं होणार नाही म्हणजे तुझ्या देवाचं नाव घेते म्हणली मी माझ्या देवाचं इथं बसून जर नाव घेतो तर तुला इथं भेट देणार त्या जाग्याला लागली होती मावशी बोलाय खराय म्हणल्यानंतर विचार केला ना मला काय काही केलेला आता येला बाबा काय भोरल्या बाजूला प्रकार झाला होता ए मावशी वा तू जा तुझ्या वाटेला माझी मी सेवा करते होय असू द्या म्हणत तुम्ही जावा म्हणली माझी मी बघते म्हणली म्हणल्यानंतर विचार केला म्हणाला बाबा काही केलेला आता येला बाबा, काय प्रकार झाला होता मावशी निघून गेली त्या वेळेला सकाळचा दिवस झोपायला गेला झोपाचा दिवस मावळा गेला काय गे
बावळा गेला त्याला सकुला बाबा चांगल्याच्या नादात काही कळला त्या जाग्याला खराय खराय दादा हो पाहिल्यानंतर विचार केला म्हणला सकुसून बाबाच्या जाग्याला आपली निघून आपल्या घरवाड्याला चालली होती बाबा झाडा जुडा अडूच्या चिमल्या गेल्या कोट्याला गाई आल्या वाट्याला त्या जाग्याला दिवस मावळा गेला होता गेलं पाहिजे आपल्या घरवाड्याला बाबाच्या जाग्याला सको सोडून आपलं चांग भरे म्हणे जा करायचं बाबा आपली गरज लागली होती करायला निघून त्या बघा चालल्या निघून त्या बघा चालल्या घराया वाड्याला गा पवन घराया वाड्याला घराया वाड्याला 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 पवन घराया वाड्याला दरवाजाच्या तोंडाला बाहेर आल्या बाजूला 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 बोला याला लागल्या या सांगा याला लागल्या बोला याला लागल्या सांगा याला लागल्या बोला याला लागल्या या सांगा याला लागल्या बोला याला लागल्या सांगा याला लागल्या दादा हो विचार केला म्हणाले काय केलं सको आपली गिरती घरवाड्याला निघून गेल्या त्याला घरवाडीला बाबाच्या वेळेला लागले होते आल्या मारायला त्याचा तुला आत्याबाई चांग भलं दरवाजा उघडा म्हणली दादा हो विचार केला म्हणाला हा दरवाजा लागले ती वाजायला दरवाजा हातीने दरवाजा उघडायला हा दरवाजा उघडल्यानंतर बाबा विचार केला म्हणत ह्याला लालच्या जाग्याला आत्याबाई चांग भलं दरवाजे उघडल्या माकुबाच्या नावाने लागले होते सकुजल चांग भलं बोलायला बाबाच्या जाग्याला लागली होती म्हातारी बोलाय म्हणली तर हिच्या अंगात कुठला देव शिरला का भूतभीत शिरलं म्हणली दादा हो विचार केला मनाला लागली होती सासू लागली ती बोलायला होय चांगल्याचं भूत कुठलं आपल्या घरवाडीला बाबाच्या जाग्याला आपण मुसलमाना जाय म्हणले आपली ही धनगर कुठं आपल्या घरात आलाय म्हणली बाबा काय खेळला म्हणली का धनगराचा देव म्हणून तिला एकुलती एकला जगूकडे हाक मारायला त्या जाग्याला बाय ये जगो हो तिकडे काय बाबा या काय झाली का चांगल्याचं भूत घुसलं आपल्या घरवाडीला बाबाच्या जाग्याला हा चांगल्याचं भूत घुसलं भूत काढलं पाहिजे होय खराय गे दादा हा देवदेवरशी बघा करावं तर भावकी नाऊट होते ती खराय गे म्हणून तिला विचार केला म्हणाला बाबा काही केल्या लाता येईला या गड्यान बाबा काय केलं होतं लागली होती आई बोलायला भाऊ भावकी कशा देवरशी बघायचं नाही कुठे काही जागायचं जायचं नाही ए बाबा हो हो तिला तर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणली अगं आई आपण भूत कसं निघायचं नाही देवदेवरशी बघल्याशिवाय ए तसलं काय बघायचं नाही मग तिला काहीतरी आपण केलूया म्हणली आई लागली माता लागली होती कुलच्या कला गोगड्याला बोलायला त्या जाग्याला बाय दादा हो 12च्या टायमाला येळा पोत हाताला घ्यायचं हा आणि हिला ठार मारायचे बाबा लांब नेऊन टाकायचे या जाग्याला अगं आय हो हो अगं असली बायको जर मारल्यावर मला परत दुसरी बायको मिळेल का ग अरे तुला चांगली करून देते चांगली चांगली म्हणते का चांगली 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 कशाला बाबा मला तीच वाटलं चांगली बिगली म्हणते काय म्हणते. दादा हो. विचार केला लागली होती माता बोलायला त्या जाग्याला या बाबा जगूकडे काय केलं होतं बर तू म्हणते तसं करूया होय काय असेल ते असेल म्हणलं बरं आय पर देणार ठेव हा मला बायको करून दे होय की मग महिन्यानंतर विचार केला म्हणला 12च्या टायमाला बाबाच्या जाग्याला हा अरे निंबाड्या वाजवू जमाना अरे निंबाड्या वाजवू जमाना वाजवू जमाना गमितला गामना 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 वाजवू जमाना
मला याला लागल्या याला लागल्या मला याच्या टाईमाला टाईमा लागा मला याच्या टाईमाला टाईमा मला याच्या टाईमाला टाईमा लागा मला याच्या टाईमाला टाईमा या पोताची या पोताची या पोताची एवढ्या बाबा वेळा एवढ्या बाबा हो विचार केला मनाने काही केलं काय केलं बाबा ह्या जगाने आपल्या येळा बेळा पोत घेतला तर बायकोला मारायचे खरायचे विचार केला म्हणला बाबा 12च्या टाइमला बाबाच्या जाग्याला शाबास इळा पोत घेतला हाताला मायली अकराची चांगली जाम झालो कार्यक्रम इळा पोत घेतला त्याला लागले होते जगोगड्याला बोलायला लागली होती काय बोलायला 3 तुकडं कर पोत्यात भर पोत नेऊन आई टाकायची कुठे पोत मोठत मोठत हा बर विचारी केला मला जगोगड्याला काय केलेला आता त्या पुढल्या बाजूला हा दादा ओ मोठत पोट टाकायचं म्हणजे 3 तुकडे केलं पोत्यात भरलं शाबास आणि पोत टाकलं होतं मोठं त्या जाग्याला खराय खराय लागले ते माता बोलायला एकुलते एकाला लागली होती काय बोलायला बाबा हे जगो हा अरे भावकी जुनी उद्या वाटत करी वय की बाईच्या बाजूला बाबा कोण हाय का पाहिजे बाबा त्या जाग्याला तर बगल म्हणली कोणतरी बघतेली खराय की आणि आपल्या सुरुंगात टाकतेली सुरुंगात का सुरुंगात अरे तुरुंगात का सुरुंगात काय मला दादा हो. विचारी केलाय म्हणला बाबा त्या जाग्याला काही केली लाता येईला काय केलं बाबा जगू गाड्याने भाईच्या बाजूला गेला बघितलं हा. बघितल्यानंतर विचारी केला म्हणत येणार आया ओ बाहेरच्या बाजूला कोणाची थंडीचा आगार सुटलं या होय आता कोण आहे बाहेर म्हणणार माझ मी जातो म्हणला आता अगं कुत्री बी सडाच्या गंजीत घुसून बसले ती आणि थंड कसली आहे पैकी म्हणला गाठ सुटलं या कोणी रचल्या बाबा त्या जाग्याला शाबास मोठ उचलू लाग मला बुडू शिरला बाबा जाऊ दे माझं मला त्या जाग्याला आता मला धक्का दे की म्हणला मी घेतो पाठवर म्हणला बायकोला घेशील का होय लगेच म्हणल्यानंतर विचार केला म्हणला माताने काय केलं आता येला काय केलं बाबा मोठ उचलू लागला त्यावेळेला आणि या गड्याला आपली घेतली होती पाठीवर निघून चालला पाहुणा निघून चालला 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 चलवाच्या डांब्याला पाहुणा चलवाच्या डांब्याला बोल बोल चलवाच्या डांब्याला पाहुणा चलवाच्या डांब्याला 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 खंडीरायच्या लग्नाला बाणू नवरी नटाले नवरी नटाले रातीबाई सुपारी फुटाल्या 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 हला ओ
विचारी केला म्हणला त्या जागेला काही केला साईला त्या गड्यानं आपलं पोतं घेतलं होतं पाठीवर आपण जायचं म्हणलं आता जायचं निघून बाबा म्हणल्याला तर विचार केला म्हणला त्या जाग्याला हा जायचं मोठ घेतली दुसऱ्याला लावली खराय गे जायचं शेळवाच्या डब्याला मोठ टाकून द्यायची बाबा त्या जाग्याला शबाश त्या टायमाला शाळू पार टकोऱ्याला आलेला खराय गे होरणार शाळू येते खराय आल्यानंतर बाबा त्या शाळेच्या ह्याच्यात टाकल्यावर मोठ कोण बघते हो होय कोण बघतय म्हणल्यानंतर जगू गेले बाबा त्या जाग्याला हा मोठ टाकून दिली शबाश जाऊ आपल्या घरवाड्याला खरं गेलं आपण जायचं म्हटलं महागारी पाडदिशा कोण नाही बघितलं तर तेवढ्याच वेळेला त्या जाग्याला जगू गेलेला विचार केला म्हणाला बाबा त्याला काही केलेला चाईला यायला काळजी मागव आपलं पोरग गेले म्हणली एकुलती एक विचार केला म्हणला जगू गेल्यानं काय केलं माघारी फिरला गेलं पाहिजे आपल्या घरवाड्याला शबाश चिट्टी वाजली बघ गाडी सुटली माझा आवाज गेलाय वर जबस जबस माझा आवाज गेलाय वर आवाज गेलाय वर वचूरच्या पटकन चाला जरा 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 जगू माझ्या गड्याला 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 गुळया तालाला तालाला लागला 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 अरे गुळया तालाला तालाला अरे लागला लागला गुळया तालाला तालाला लागला 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 अरे गुळया तालाला तालाला बाबा वाड्याला गर 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 बाबा वाड्याला